मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप इयत्ता 5वी नवोदय गणित या विषयाची लाईव्ह तासिक अभ्यासत आहोत. त्यामध्ये आपण आलेख हा घटक अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप 8वी स्कॉलरशिप 8वी NMMS इयत्ता 3री 4थी MTS BTS या सर्व शालेय परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही 1 मार्चपासून इयत्ता 5वी नवोदय 5वी स्कॉलरशिप आणि 5वी 6वी सैनिकी स्कूल बॅच 2025च्या बॅचला सुरुवात करणार आहोत. तर तुमच्या घरातील किंवा तुमच्या शेजारील पाहुण्यातील कुणी आता 4थीला असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांना आमची लिंक पोचवा किंवा हा नंबर पोचवा, त्यांच्यापर्यंत त्यांना त्याचा फायदा होईल. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण आलेख हा घटक अभ्यासणार आहोत. पहा, या ठिकाणी पहिला प्रश्न काय दिलेला आहे. एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्याच्या टोपल्यांची संख्या चित्रलेखात दाखवलेली आहे. हे एक टोपली, ही खून म्हणजे आंब्याची एक टोपली. ही खून म्हणजे काय? आंब्याची एक टोपली. हे जी खून आहे त्याला काय? आंब्याची टोपली. आणि जर त्याच्याकडे सोमवारी त्याने किती टोपल्या विकल्या, मंगळवारी किती विकल्या, बुधवारी किती विकल्या आणि गुरुवारी किती विकल्या हे दिलेलं आहे. पुढे प्रश्न काय? जर त्याच्याकडे आणखी 31 आंब्याच्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या? पहा, प्रश्न काय आहे. त्या व्यापाऱ्यानं आठवड्याच्या पहिल्या 4 दिवसात विकलेल्या आंब्याच्या टोपल्यांची संख्या दिलेली आहे आणि त्याच्याकडे आणखी 31 टोपल्या शिल्लक आहेत. म्हणजे हे 1 2 3 4 5. त्यानं सोमवारी किती टोपल्या विकल्या? 5. मंगळवारी 1 2 3 4 5 6 7. मंगळवारी 7 टोपल्या विकल्या. बुधवारी 1 2 3 4. बुधवारी किती टोपल्या विकल्या? 4. गुरुवारी 3. आणखी एकूण त्याच्याकडे 31 टोपल्या शिल्लक आहेत. आणखी त्याच्याकडे 31 टोपल्या शिल्लक आहेत असं प्रश्नामध्ये खालच्या बाजूला दिलेलं आहे. आणखी त्याच्याकडे 31 आंब्याच्या टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या? मग आता हे किती झाले आहे? 5 अधिक 7 अधिक 4 अधिक 3. 7 आणि 5 12. 12 आणि 4 16. 16 आणि 3 19. हे 19 टोपल्या. आता सुरुवाती आणखी त्याच्याकडे 31 टोपल्या शिल्लक आहेत. म्हणजे हे एकूण किती टोपल्या झाल्या? 50 टोपल्या झाल्या. एकूण टोपल्या किती होत्या त्याच्याकडे? 50 टोपल्या होत्या. आणि त्याच्यापैकी 19 विकले तर किती टक्के टोपल्या विकल्या? 19. 50 पैकी 19 तर 100 पैकी किती? तर 100 पैकी 38 येते. 50 पैकी 19 तर 100 पैकी किती? हे 100 गुणिले 19 भागिले 50. 50 एक 50, 50 दुनी 100, 19 दुनी 38. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येते 50,38%. त्याने एकूण टोपल्याच्या 38% टोपल्या एवढ्या विकलेल्या आहेत. चला, पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पाहू. पुढचा प्रश्न काय आहे. पुढील स्तंभलेख एका कुटुंबाचा खर्च दाखवतो. कुटुंबाचा एकूण खर्च किती? आता कुटुंबाचा एकूण खर्च किती पहा. त्या कुटुंबाला भाडे, जेवणाचा, कपड्याचा, प्रवासाचा आणि इतर खर्च असं एवढा इतर खर्च दिलेला आहे. मग या ठिकाणी हा 500, 1000, 1500, 2000, 2500, 3000 खर्च इथं दिलेला आहे. त्याचा एकूण टोटल खर्च काढायचे. कुटुंबाचा एकूण खर्च काढायचे म्हणजे काय करायचे? आपल्याला टोटल काढायचे. मग पहा, त्यानं हे 500 हा स्तंभ प्रवासासाठी किती रुपये लागू लागले त्याला? तर प्रवासासाठी 500 रुपये लागू लागलेत. प्रवास किती? 500. त्याच्यानंतर हा जो आहे
हा 1000 कशाला? कपड्यावर खर्च होऊ लागलाय, कपडे 1000 रुपये. त्यानंतर 1500 रुपये त्याला भाड्यासाठी खर्च येते, घर भाडे 1500 रुपये. आणि 2000 रुपये हे 2000 रुपये इतर खर्च आहे, अन्य खर्च म्हणजे इतर 2000. आणि 2500 रुपये जेवणाचा खर्च आहे. जेवणावर खर्च किती येते? 2500. मग आता एकूण खर्च काढा. 0 0 5 आणि 5 10 आणि 5 15ला 5 हातचाला 1 2 आणि 2 4 5 6 आणि 1 7 7500 रुपये एकूण खर्च आहे. किती आहे? 7500. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 2009ला आलेला हा प्रश्न आहे आणि वरचा 2014ला आलेला प्रश्न आहे. आलं. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. चॅट वाचणार नाही आपण, जास्तीत जास्त प्रश्न घेऊ. आज आहे कोणता वार आहे? आज गुरुवार आहे. शनिवारी परीक्षा आहे आपल्याकडे. आजचा दिवस आणि उद्याचा दिवस 2 दिवस शिल्लक आहेत फक्त. पहा पुढचा प्रश्न काय आहे? आलेखावरून सी आणि डी विद्यार्थ्यांनी मिळून ए बी आणि ई विद्यार्थ्यापेक्षा किती जास्त प्रश्न सोडवले? काय म्हणते? सी आणि डी या विद्यार्थ्यांनी मिळून ए बी ई विद्यार्थ्यापेक्षा किती जास्त प्रश्न सोडवले? पहा इथे विद्यार्थी दिलेत ए बी सी डी ई आणि इथं प्रश्नांची संख्या दिली आहे 0 2 4 6 8 10 12 14. ही काय आहे? प्रश्नांची संख्या आहे. मग पहा आपल्याला या ठिकाणी सी आणि डी, अगोदर सी अधिक डी या दोघांनी किती सोडवलेत बघू. सी न किती सोडवले? हे पहा सी इथं आहे. सी न किती सोडवले? 14 प्रश्न अधिक डी कुठं आहे? इथं आहे. डी न किती प्रश्न सोडवले? हे डी न 10 प्रश्न. 14 आणि 10 किती झाले? 24 झाले. त्याच्यानंतर ए अधिक बी अधिक ई या तिघांचे विचारले. ए चे किती आहेत प्रश्न? 4 अधिक बी चे किती आहेत? 8. आता ई कुठं आहे? इथं. ई चे किती प्रश्न आहेत? तर ई चे पण 8च प्रश्न आहेत. हो का? ई चे किती आहेत? 8. मग 8 आणि 8 16 आणि 4 20. किती विद्यार्थ्यापेक्षा किती प्रश्न जास्त सोडवलेत? कोण? सी आणि डी न. मग फरक काढायचा आपल्याला. फरक बरोबर 24 वजा 20 बरोबर 4 प्रश्न जास्त सोडवले सी आणि डी न. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. काय येते? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? 4 प्रश्न जास्त सोडवलेले. चला आलेख हा घटक सोपा आहे, अवघड काहीच नाही त्याच्यामध्ये. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. एका शाळेच्या ग्रंथालयात पुढील चित्रलेखात दाखवल्याप्रमाणे विविध विषयाची पुस्तके आहेत. पहा एक चित्र, हे पुस्तकाचं चिन्ह अशा प्रकारचं आहे चौकोनी. एक चिन्ह म्हणजे 50 पुस्तके. चित्रलेखाचे वाचन करा आणि पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. ग्रंथालयात एकूण किती पुस्तके आहेत? ग्रंथालयात एकूण पुस्तकं पहा. इथं गणित एक चित्र म्हणजे 50 आहे बरं का. मग किती चित्र आहेत हे गणिताचे? 1 2 3 4 5 6 7. हे 7 गुणिले 50 म्हणजे 350 गणिताचे पुस्तकं झाले. हिंदीचे 1 2 3 4 5 6. 6 गुणिले 50 बरोबर किती झाले? हे 300. इंग्रजीचे 1 2 3 4 5 6 7 8. 8 गुणिले 50 8 पंचे 40. इतिहासचे 3 गुणिले 50 किती झाले? 150. 3 गुणिले 50 150. बेरीज करा. आता एकूण पुस्तकं विचारले टोटल 0 5 0 0 5. 5 आणि 5 10 ला 0 हातच्याला 1 1 आणि 1 2 2 आणि 4
6 6 आणि 3 9 9 आणि 3 12 1200 पुस्तकं आहेत. किती पुस्तकं आहेत? 1200. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. किती? 1200 पुस्तकं आहेत. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं? पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न काय आहे? एका वर्गातील मुलांचे छंद स्तंभलेखात दाखवले आहेत. छंद म्हणजे आवड. कशाचं? खेळ किती जणांना? एवढ्या जणांना आवडतो. वाचन एवढ्या जणांना. गायन, चित्रकला, नृत्य. तर काय म्हणतंय? 30 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी मुलांना काय आवडते? 30 पेक्षा जास्त. आता हा खेळ किती जणांना आवडतो? 30 जणांना. त्याच्यानंतर वाचन, हे खेळ इथं आहे हो का, हे 30. वाचन 10 जणांना आवडते. त्याच्यानंतर गायन 40 जणांना आवडते. त्याच्यानंतर चित्रकला 20 जणांना आवडते. त्याच्यानंतर नृत्य 50 जणांना आवडते. प्रश्नामध्ये काय म्हणते बघा, 30 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी मुलांना काय आवडते? 30 पेक्षा जास्त म्हणल्यावर हे 30 येणार नाही, हे 10 येणार नाही, हे 20 बी नाही, आणि 50 पेक्षा कमी हे बी येणार नाही. म्हणजे 30 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी मुलांना गायन आवडते. काय? गायन. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. 30 पेक्षा जास्त आणि 50 पेक्षा कमी मुलांना गायन आवडते. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय? 1. चला पुढचा प्रश्न काय आहे? एका दुकानात 4 दिवसात किती किलो बटाटे विकले ते चित्रलेखात दाखवले आहे. एका दुकानात 4 दिवसात किती किलो बटाटे विकले ते चित्रलेखात दाखवत आहे. मग 4 दिवसात किती बटाटे विकले? 1 2 3 4 5. हे 5. 1 2 3. तिसऱ्या दिवशी 1 2 3 4 5 6. चौथ्या दिवशी 1 2 3 4. चौथ्या दिवशी किती? 4. तर या ठिकाणी काय आहे पहा, 1 स्टार म्हणजे 50 किलोग्रॅम. 1 स्टार म्हणजे 50 किलोग्रॅम. पहा, मी इथं प्रश्न तुम्हाला लक्षात येईल. 1 स्टार म्हणजे 50 किलो. 4 दिवसात बटाट्याची एकूण विक्री किती किलोग्रॅम? ही 1 स्टार म्हणजे किती आहे? 50 किलो. मग एकूण स्टार किती झाले? तर 1 2 3 4 5. 1 2 3. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4. मग ह्याची बेरीज करा. 6 4 10. 10 3 13. 13 5 18. एकूण स्टार किती झाले? 18. आणि 1 स्टार म्हणजे 50. ह्याला 50 न गुणा 18 पंचे 90 म्हणजे 900 किलोग्रॅम. एकूण किती बटाटे विकले? 900 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय येईल? पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात? चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय आपल्याला. पहा, पुढचा प्रश्न काय आहे? सोबतच्या आकृतीत मुलगा 5 वर्षाचा असताना त्याची उंची किती होती ते आलेख पाहून सांगा. सोबतच्या आकृतीत मुलगा 5 वर्षाचा असताना त्याची उंची किती होती हे आपल्याला या ठिकाणी काय करायचंय? आकृतीत पाहायचंय आणि त्याचं उत्तर द्यायचं आहे. आलं का लक्षात? इथं पहा, 1 वर्षाचा असताना ही 1 वर्ष इथं आहे, हे 2 वर्ष, 3 4
आणि हे 5 वर्ष. आता 5 वर्षाचा असताना किती आहे, तर त्याला काय करायचं, अशा प्रश्नाला इथं स्केल लावायची, पाहायचं 5 वर्षाचा असताना त्याची 1 मीटर उंची आहे. किती आहे, 1 मीटर. मग आता इथे थांबा 1 मिनिट. मुलगा 5 वर्षाचा असताना त्याची उंची किती आहे, तर हे 1 वर्षाचा असताना किती आहे, इथं 40, 2, 3, 5 वर्षाचा असताना त्याची उंची आहे 95 सेंटीमीटर. किती आहे, 95 सेंटीमीटर आहे. 5 वर्षाचा असताना त्याची उंची किती आहे, 95 सेंटीमीटर आहे. आलं का लक्षात? चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे, पुढील चित्रलेख एका व्यापाऱ्याने आठवड्याच्या पहिल्या 5 दिवसात विकलेल्या संत्र्यांच्या टोपल्यांची संख्या दर्शवतो. म्हणजे एका व्यापाऱ्यानं आठवड्याच्या पहिल्या 5 दिवसात त्यानं संत्र्याचे टोपल्या विकले. मग इथं काय दिले पहा, एक चित्र बरोबर 10 टोपल्या. एक चित्र बरोबर 10 टोपल्या. प्रश्न काय विचारले, जर त्याच्याकडे अजून 270 टोपल्या शिल्लक असतील तर त्याच्याकडे सुरुवातीला किती टोपल्या होत्या आणि त्याने किती टक्के टोपल्या विकल्या. पहा, एवढ्या टोपल्या विकले आणि त्याच्याकडे आणखी 270 टोपल्या आहेत. आणि एक हे चित्र म्हणजे 10 टोपल्या. म्हणजे हे किती झाले, सोमवारी किती झाले, 1, 2, 3, 4. हे सोमवारी 4, मंगळवारी 1, 2, 3, 4, 5, 6, मंगळवारी 6, बुधवारी 1, 2, 3, गुरुवारी 1, 2, 3, 4, शुक्रवारी 1, 2, 3, 4, 5, 6. हे शुक्रवारी 6. मग एकूण किती झाल्या, मोजा. 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 आणि 4 17, 17 आणि 6 किती झाले, 23. एकूण 23 चित्र झाले. मग एक टोपली बरोबर 10 म्हणजे 23 गुणिले 10 म्हणजे 230 टोपल्या विकल्यात त्यानं. त्याच्याकडे अजून 270 टोपल्या येतात. हे 270 ऍड करा. 0 10 ला 7 आणि 3 10 ला 0 हातच्याला 1, 2 आणि 2 4. त्याच्याकडे सुरुवातीला 500 टोपल्या होत्या. किती टोपल्या होत्या, 500 टोपल्या होत्या. बरोबर आहे. 500 पैकी 230 विकल्या तर 100 पैकी किती, तर 500 पैकी 230 तर 100 पैकी किती, हे 100 गुणिले 230 भागिले 500. 500चे 2 शून्य कटले, 100चे 2 शून्य कटले. 5 न भागाला 5 चोक 20, 5 सत्तर 30, 46%. म्हणजे 500 टोपल्या पैकी 46% विकले तर 500 पैकी 46, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 4. 500 पैकी 46, पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं का लक्षात? ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. चला, लाईक केलं नसेल लाईक करा, नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल. तुम्हाला हा एक प्रश्न मी दाखवतो चलत चलत. असाही प्रश्न नवोदयला आला होता. का आहे पहा, एका राजमार्गावरील अ आणि ई या 2 शहरातील अंतर 220 किलोमीटर आहे. या अ पासून ई पर्यंतचं अंतर किती आहे, 220 किलोमीटर आहे. ब या ठिकाणी हॉटेल आहे, ड या ठिकाणी दवाखाना आहे. जर ब या ठिकाणी वाहनास अपघात झाला तर वैद्यकीय मदत मिळवण्यासाठी जखमी माणसाला किती अंतरावर न्यावे लागेल. पहा, ब या ठिकाणी काय, हॉटेल आहे, HOTEL हॉटेल. आणि ड या ठिकाणी दवाखाना आहे. ड या ठिकाणी आपण प्लसचं चिन्ह लिहू म्हणजे हा दवाखाना आहे. बरोबर आहे, इथं हे दवाखाना आहे. मग त्याला हे इथून ब या ठिकाणाहून इथपर्यंत घेऊन जायचंय तर त्याला किती अंतर जावे लागेल,
तर काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर ही एकूण किती रकाने आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 22 रकाने आहेत. मग या 220 ला 22 न भाग घाला, बे 1 बे 0, म्हणजे एक रकाना बरोबर 10 किलोमीटर, बरोबर आहे. मग आता हे हॉटेलपासून दवाखान्यापर्यंतचे किती रकाने आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. मग हे 12 गुणिले 10 करा, 120 किलोमीटर. 120 किलोमीटर, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. 120 किलोमीटर एवढ्या अंतरावर त्याला घेऊन जावे लागेल. आलं लक्षात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय आहे, एक स्कूल की एक्स्ट्रा एक्टिविटी में विद्यार्थियों के भाग लेने वाली संख्या को निम्न बार ग्राफ में दर्शाए. म्हणजे एका शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांची जी एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी आहे काय आहे, स्काउट, वादविवाद स्पर्धा, संगीत स्पर्धा, खेळाडू आणि कॉम्प्युटर मध्ये भाग घेणारी ह्याची ही आहे. तर कंप्यूटर एवं वाद विवाद में भाग लेने वाले विद्यार्थियों की संख्या के योग तथा स्काउट व संगीत लेने वाले विद्यार्थियों की संख्या के योग में अंतर किस एक्टिविटी की संख्या को दर्शाता है. काय म्हणतंय, कॉम्प्युटर मध्ये आणि वाद विवाद स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या संख्यांची बेरीज. कॉम्प्युटर मध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय, 90 विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय. किती, 90. त्याच्यानंतर वाद विवाद स्पर्धेमध्ये इथं वादविवाद स्पर्धा, ह्याच्यात किती विद्यार्थ्यांनी घेतलाय, 60 विद्यार्थ्यांनी. ह्यांचा योग म्हणजे बेरीज, हे एकूण किती झाले, 150. त्याच्यानंतर काय म्हणतंय, स्काउट व संगीत, स्काउट मध्ये किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय, स्काउट मध्ये 40 विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय. संगीतात किती विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय, 20 विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय. या दोघांची बेरीज 60. आता या दोघांचा फरक, येणारा फरक कोण काय दर्शवतो, किती आला फरक, तर 90 येतो फरक. 150 मधून 60 गेले 90. मग ही 90 काय दर्शवतंय, तर कॉम्प्युटरच्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवते 90. मग उत्तर काय येईल, पर्याय क्रमांक 2 कॉम्प्युटर. चला, आपल्याला आलेखावरचे प्रश्न थोडेसे मराठी ह्याच्यामध्ये, म्हणजे 2017च्या अगोदर हा घटक होता, आलेख हा घटक होता, त्याच्यानंतर पुन्हा रद्द केला होता, आता आलेला. मग जास्तीत जास्त प्रश्न घेण्यासाठी आपण आलेख काढून सुद्धा घेऊ शकला असतो, पण ते आपल्या ह्याच्यामध्ये मावणार नाही, म्हणून आपण काय केले, हिंदीतले हे प्रश्न घेत आहोत. आलं का लक्षात. पुढचा प्रश्न पाहू आपण. पुढचा प्रश्न काय आहे, एका शाळेतील विशेष, म्हणजे एका शाळेतील वर्गाची एक संख्या दर्शवलेली आहे. 2007 साली त्या वर्गात किती विद्यार्थी होते, 2008 साली किती होते, 2009 साली किती होते, 2010 साली किती होते आणि 2011 साली किती होते, हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर प्रश्न पहिला काय आहे, किस वर्ष विशेष कक्षा में दाखिला लेने वाले विद्यार्थियों की संख्या न्यूनतम रही. म्हणजे न्यूनतम म्हणजे कोणत्या वर्षी कमीत कमी संख्या आहे, तर 2011 साली काय आहे, कमीत कमी संख्या आहे. कोणत्या वर्षी, 2011 साली कमीत कमी संख्या आहे. एका वर्गाचा पट दिलेला आहे. 2007 साली या ठिकाणी 40 विद्यार्थी, हे आपलं 50, 40, 60, 80 म्हणजे 20-20चा फरक आहे. इथं दिले म्हणजे 2007 साली 50 विद्यार्थी होते, 2008 साली किती होते, 90 विद्यार्थी होते, 2009 साली 120 विद्यार्थी होते आणि 2010 साली 110 विद्यार्थी होते आणि 2011 साली किती विद्यार्थी आहेत या ठिकाणी, 20 विद्यार्थी.
तर सर्वात कमी विद्यार्थी कोणत्या वर्षी होते, तर सर्वात कमी विद्यार्थी 2011 साली होते. आलं का लक्षात? सर्वात कमी विद्यार्थी 2011 साली होते. त्यानंतर पुढे प्रश्न दिलेला आहे. काय दिलेला आहे? दिए गए आलेख के अनुसार किन दो क्रमागत महीनों में ऑटो सेल्स में बदलाव सबसे अधिक, म्हणजे ऑटोची विक्री कोणत्या महिन्यात किती झालेली आहे या ठिकाणी दिलेला आहे. इथं जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून महिने एवढे महिने दिले आणि ऑटो विकलेली संख्या दिली. इथं 3, 3.25, 3.35 हे विक्री का आहे. हे 3.3 म्हणजे 3 लाख, 3.25 म्हणजे 3.25 लाख, हे लाखामध्ये आहे. ही विकलेल्या ऑटोची संख्या दिलेली आहे. मग काय म्हणते बघा, किन दो क्रमागत महीनों में ऑटो सेल्स में बदलाव सबसे अधिक आहे. कोणत्या 2 महिन्यामध्ये सर्वात जास्त विकले, तर एप्रिल मध्ये सर्वात जास्त विकले आणि त्याच्यानंतर किन दो बदलाव सबसे अधिक आहे. तर बदलाव कुठे झाला एकदम, मे मध्ये किती होते 3.75, तर लगेच जून मध्ये 4.25 झाले. तर काय केलंय, मे आणि जून मध्येच एकदम त्याचा चढ उतार झालेला आहे. तर मे आणि जून पर्याय, मई जून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. एकदम वाढ झालेली आहे. इथं काय झालेलं आहे, मार्च एप्रिल मध्ये वाढलं होतं, पुन्हा मे मध्ये घटलं आणि जून मध्ये पुन्हा वाढलं. तर बदलाव कुठं झालेला आहे, बदलाव हा मे आणि जून मध्ये झालेला आहे, एकदम चढ उतार. चला, कोणते नवीन घटक आलेले आहेत आपण घेतलेत, कोण कोणाचे प्रकार आणि आलेख. आलेख आता आपला चालू आहे, बरोबर आहे. पहा, आलेख दिलेला आहे. एका वर्गातील विद्यार्थ्यांनी दररोज किती टीव्ही पाहिलेला आहे. टीव्ही 1 तास बघणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या, 2 तास बघणाऱ्याची विद्यार्थी संख्या, 3 तास बघणारे विद्यार्थी, 4 तास, 5, 6, 7 एवढे विद्यार्थी संख्या दिली आहे. इकडे तासाची संख्या दिलेली आहे, इकडे विद्यार्थी म्हणजे इकडे विद्यार्थी संख्या दिली आहे. 1 तास बघणारे 4 विद्यार्थी आहेत, 2 तास टीव्ही बघणारे 8 विद्यार्थी आहेत, 3 तास बघणारे 22 आहेत, 4 तास बघणारे 32 विद्यार्थी आहेत, 5 तास बघणारे 8 विद्यार्थी आहेत, 6 तास बघणारे आपल्याला जर तसं नसेल तर आपण इकडं त्याला स्केल लावू शकतो आणि स्केलवरून आपण पाहू शकतो. प्रश्न पहा अगोदर, अधिकतम विद्यार्थियों ने कितने घंटों तक टीव्ही देखा. जास्तीत जास्त किती घंटे टीव्ही बघितलेलं आहे. तर हे तासाची संख्या इथं. तर जास्तीत जास्त पहा इथं 5 तास बघणारे विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर 4 तास बघणारे एक विद्यार्थी आहेत. 4 आणि 5 तास बघणारे विद्यार्थी जास्त आहेत, पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय, 4 घंटे से कम समय तक कितने विद्यार्थियों ने टीव्ही देखा. 4 तासापेक्षा कमी किती विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहिलेला आहे. तर पहा, 4 तासापेक्षा कमी विद्यार्थी हे तास इथं येतं. तर इथं काय आहे, 1 तास बघणारे 4 विद्यार्थी आहेत, हे 2 तास बघणारे 8 विद्यार्थी आहेत, 3 तास बघणारे 22 विद्यार्थी आहेत. म्हणजे हे 4, 8 आणि 22 यांची बेरीज करा. 22 आणि 8 30 आणि 4 34, 34 विद्यार्थी, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, किती विद्यार्थ्यांनी 5 घंट्यापेक्षा जास्त वेळ टीव्ही पाहिला. 5 घंट्यापेक्षा जास्त किती विद्यार्थ्यांनी 5 घंट्यापेक्षा जास्त किती विद्यार्थ्यांनी टीव्ही पाहिला.
तर पहा 5 घंट्यापेक्षा म्हणजे 6 तास बघणारे 8 विद्यार्थी इथं आणि 7 तास बघणारे 6 विद्यार्थी आहेत. म्हणजे हे 8 आणि 6 किती झाले 14. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येईल. काय येईल उत्तर? पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? चला, शेकडेवारी हा घटक त्यातून रद्द केलेला आहे. सरळ व्याज रद्द केलेला आहे म्हणते, पण येण्याची शक्यता आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पहा. या ठिकाणी एक ग्राफ दिलेला आहे. नीचे दिया गया अधूरा दंड आरेख 5 दिनों में एक बर्गर बेचने वाले की विक्री, म्हणजे ब्रेड विकणाऱ्या एका दुकानदाराचं दिलेलं आहे इथं. आणि इथं ब्रेडची विक्रीची संख्या, बर्गरची विक्रीची संख्या बुधवारी 40 आहे, गुरुवारी 60 आहे, शुक्रवारी 80 आहे आणि शनिवारी 55 आहे. तर त्याचा प्रश्न काय आहे पहा. बर्गरों की कुल बिक्री 320 आहे, म्हणजे एकूण विक्री 320 आहे. रविवारी किती बर्गर विकले गेले? आता पहा, रविवारचं इथं दिलं नाही, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवारचं दिले. एकूण बर्गर त्याच्याकडे 320 आहेत. तर मग रविवारी राहिलेले रविवारी विकले. तर पहा, बुधवारी किती विकले 40, गुरुवारी किती विकले 60, शुक्रवारी किती विकले 80, शनिवारी किती विकले 55. मग ह्याची बेरीज करा. 5, 6 4 10, 10 8 18, 18 आणि 5 23, 235 बर्गर विकले. त्याच्याकडे एकूण 320 होते. मग 320 वजा 235 वजा बाकी करा. 10 मधून 5 गेले 5, 11 मधून 3 गेले 8. तर रविवारी 85 बर्गर विकलेत. त्याचे किती विकलेत रविवारी? 85 बर्गर विकलेले आहेत. पर्याय क्रमांक 1 85 हे उत्तर येईल. किती? 85 बर्गर विकले गेलेले आहेत. पहा, पुढचा प्रश्न काय माहित आहे का. एका नर्सरीमध्ये सोमवार ते शुक्रवार पर्यंत विकलेल्या झाडांची संख्या दिली. एका नर्सरीमध्ये सोमवार पासून शुक्रवार पर्यंत विकलेल्या झाडांची संख्या दिलेली आहे. सोमवारी किती विकले, मंगळवारी किती विकले, आणि एक चित्र म्हणजे हे एकची चित्र झाडाचं दिसू लागले ते 20 झाड. एक चित्र बरोबर 20. तर मग आता खालच्या प्रश्नाचं उत्तर द्या. सोमवार ते शुक्रवार पर्यंत किती झाडे विकली, रोपटे विकली गेली. रोपटे आहेत हे नर्सरीमधील. किती झाडे रोपटे विकली गेली सोमवार पासून शुक्रवार पर्यंत किती रोपटे विकली गेली. पहा, सोमवारी किती विकले 2. आपण अगोदर हे चित्र पाहू. मंगळवारी 4, बुधवारी 5, गुरुवारी 3, शुक्रवारी 5. एकूण चित्र किती झाले 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, 13 आणि 4 17, 17 आणि 2 19. एक चित्र म्हणजे 20, म्हणजे 19 दुनी 38. 380 रोपटे विकले गेले. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. किती? 380. चला, वैभवी जगताप हिंदीमधून आहेत, मी मराठीतून सांगत आहे. पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे. थोडंसं आपण त्याचा प्रश्न दुसऱ्या पेजवर गेलेला आहे. पुढचा प्रश्न काय आहे. इथं काय दिलेलं आहे बघा. खालील दिलेली सूचना लक्षपूर्वक वाचन करा. मार्च आणि विक्री बेचे गए के. इथं केळी आहे, जे केळी विक्री गेलेली संख्या दिलेली आहे. केळीची विक्रीची संख्या दिलेली आहे या ठिकाणी. तर आपल्याला मार्च महिन्यात, आणि इथं दिलेलं आहे पहा, एक चित्र म्हणजे 5 डझन. मार्च मध्ये किती चित्र आहेत? 1 2 3 4 5 6 चित्र आहेत. एप्रिल मध्ये 3 चित्र आहेत.
परत मे मध्ये 1 2 3 4 5 चित्र आहेत. जून मध्ये 2 चित्र आहेत. जुलैमध्ये 1 2 3 4 5 6 7 चित्र आहेत आणि एक चित्र म्हणजे 5 डझन आहे बरं का. तर या ठिकाणी आपल्याला काय प्रश्न काय दिलेला आहे पहा. त्यांनी दिए गए महीनों के अंतर्गत बेचे गए केलों की कुल संख्या कितनी, म्हणजे एकूण किती केळं विकले गेलेली आहेत, एकूण किती केळी विकली गेलेली आहे. तर एक चित्र म्हणजे 5 डझन, म्हणजे किती चित्र झाले हे 6 आणि 3 9, 9 आणि 5 किती झाले 14, 14 आणि 2 किती झाले 16, 16 आणि 7 किती झाले 23, 23 गुणिले 5 115 डझन झाले बरं का. हे आपल्याला केळीची संख्या विचारली, एकूण किती केळी विकल्या गेल्या, 115 डझन केळी विकल्या गेल्या. हे 7 आणि 3 10, 6 16, 16 आणि 7 23, 115 डझन. म्हणजे हे आता एकूण केळीची संख्या काढायची म्हणजे 115 ला 12 न गुणा, 12 पंचे 60 ला 0 हातचे 6, 12 1 12 आणि 6 18 ला 8 हातच्याला 1, 12 1 12 आणि 1 13, 1380 केळी विकली गेली. एकूण किती केळी विकली गेली तर 1380. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. काय उत्तर पर्याय क्रमांक 2. आलं का लक्षात. प्रश्न अवघड नाहीत, सोपे आहेत प्रश्न. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण. खालील आलेखाचे वाचन करा आणि त्याखाली दिलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या म्हणते. प्रश्न पहा काय आहे. व्याख्याता आणि इथं नावं दिलेली आहेत. अमित, गोपाळ, राम, प्रमोद, विशाल आणि राघव यांनी एका दिवसामध्ये किती किती व्याख्यान दिलेले आहेत. एका दिवसात त्यांनी किती भाषणं दिलेली आहेत पहा. दिलेली संख्या इथं हे ग्राफ. अमितने एका दिवसात 2 दिलेले आहे, गोपाळने 4 भाषणं दिलेली आहेत, रामनं 1 भाषण दिलेलं आहे, प्रमोदनं 3, विशालनी 6 आणि राघवनी 5 भाषणं दिलेली आहेत एका दिवसात. मग प्रश्न काय म्हणतोय, एक सप्ताह में अमित और राघव द्वारा दिए गए कुल व्याख्यानों का गोपाल तथा प्रमोद द्वारा दिए गए व्याख्यानों से कितना अंतर है. म्हणजे काय म्हणते, एका सप्ताहामध्ये अमित आणि राघव यांनी किती भाषणं दिले दोघांनी मिळून, त्याच्यापेक्षा गोपाळ आणि प्रमोदनं दिलेल्या ह्याच्यातील अंतर म्हणजे फरक किती आहे. आता अमित कुठं आहे, अमित इथं आहे. अमितनं 2 भाषण दिले अधिक, त्याच्यानंतर राघवनं 5, म्हणजे अमित आणि राघवनं मिळून 7 भाषणं दिलेल्या आहे. आता गोपाळ आणि प्रमोदची संख्या काढा, या दोघातील अंतर. आता या दोघाच्या बेरजेतून या दोघाच्या बेरजेत वजा करायची, अंतर म्हणजे फरक काढायचे. गोपाळनं किती केलेलं आहे भाषण 4 अधिक प्रमोदनं किती केलेलं आहे 3, म्हणजे या दोघांचे मिळून 7. तर फरक काय येऊ लागला इथं, फरक 0 येऊ लागलाय. फरक 0. 2017 ला आलेला प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 4. फरक किती येऊ लागलाय 0 एवढा फरक येऊ लागलाय. आलं का लक्षात. का अवघड आहे, काहीच अवघड नाही. ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला. पुढचा प्रश्न काय आहे पहा. नीचे दिए गए दंड चार्ट, म्हणजे दंड म्हणजे स्तंभ आलेख, श्यामनं परीक्षा दिलेली आहे. त्याचे कोणकोणत्या विषयाची दिलेले आहे, इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान म्हणजे सामाजिक शास्त्र आणि हिंदी. त्याला प्रत्येक विषयात मिळालेले गुण इकडल्या बाजूला आहेत, विषयाची नावं इथं दिलेली आहेत. तर आपल्याला प्रश्न काय आहे, श्यामने विज्ञानमध्ये किती अंक मिळवलेले आहेत. श्यामला विज्ञान विषयात मिळालेले अंक काढायचे. विज्ञान विषय इथं आहे, विज्ञानमध्ये त्याला 80 गुण मिळालेले आहेत. पर्याय क्रमांक 2. का अवघड आहे प्रश्न हे. श्यामला 80 गुण मिळाले. पर्याय क्रमांक 2.
आता पुढचा प्रश्न काय आहे पहा. एक गॅरेज आहे, त्या गॅरेजमध्ये गाड्या रिपेरिंगला आलेली संख्या दिलेली आहे. इथं गाड्या धुवायला किंवा रिपेरिंगला आलेली संख्या दिली आहे. सोमवारी एवढे, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. आणि हे कारचे चित्र दिलेले आहेत. एक कारचं चित्र म्हणजे 100 कार. एक चित्र म्हणजे 100 कार. तर प्रश्न काय आहे, बुधवार को धुलाई तथा रिपेयर के लिए आई कारों की संख्या, म्हणजे बुधवारी एकूण किती कार आलत्या. बुधवारचे चित्र किती आहेत, 1 2 3 4 5 6. 6 मग एक चित्र म्हणजे 100. 6 गुणिले 100 म्हणजे बुधवारी किती, 600 कार आल्या होत्या. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, या ठिकाणी विद्यार्थी त्यांनी खेळत असलेल्या खेळ दिलेला आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या दिली आहे. खेळाचे नाव दिलेत, फुटबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन. मग हा ग्राफ काय आहे, एखाद्या शाळेतील खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेली आहे. या ठिकाणी कितने विद्यार्थी टेबल टेनिस खेळते हैं, किती विद्यार्थी टेबल टेनिस खेळतात. तर पहा, टेबल टेनिस हे 8 विद्यार्थी खेळतात. किती विद्यार्थी, 8 विद्यार्थी. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येते. 2015 ला आलेला प्रश्न आहे. 2015 ला आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एका शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दर्शवलेली आहे वाहनाने. काही सायकलनं जातात, काही स्कूटरनं जातात, काही कारनं जातात आणि काही स्कूल बसनं जातात. तर एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी. एक चित्र म्हणजे 50 विद्यार्थी. सायकलनं जाणारे विद्यार्थी 2 चित्र आहेत म्हणजे 100. स्कूटरनं जाणारे 3 चित्र आहेत म्हणजे 150. कारनं जाणारे 4 चित्र आहेत म्हणजे 200. आणि स्कूल बसनं जाणारे 1 2 3 4 5 6 चित्र आहेत म्हणजे 300. तर आपल्याला काय म्हणते, कितने प्रतिशत छात्रों ने स्कूल बस का उपयोग किया, म्हणजे किती विद्यार्थ्यांनी स्कूल बसचा उपयोग केलेला आहे. स्कूल बसचा उपयोग केलेला आहे. कितने प्रतिशत म्हणजे किती टक्के विद्यार्थ्यांनी स्कूल बसचा उपयोग केलाय. मग एकूण विद्यार्थी किती आहेत, हे 300 आणि 200 500. 500 आणि हे एक 600. 600 आणि 150 म्हणजे 750 विद्यार्थी. मग 750 विद्यार्थ्यांपैकी 300 विद्यार्थी स्कूल बसनं जातात. तर टक्के म्हणजे 100 पैकी किती, हे 100 गुणिले 300 भागिले 750. हे एक शून्य कटला, हे एक शून्य कटला. 15 दुनी 30, 15 पाचा 75, 5 एक 5, 5 दुनी 10 शून्य, 20 दुनी 40% विद्यार्थी. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येते. काय ते, 40% विद्यार्थी स्कूल बसनं जातात. आलं, ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला. वेळ झालेली आहे, या ठिकाणी थांबू. राहिलेला आलेखाचा घटक उद्याच्या भागामध्ये घेऊ. उद्याची आपली शिकवायची शेवटची तासिका होईल. परवा दिवशी एक 5 मिनिटाची तासिका घेऊ. तुम्हाला शुभेच्छा देऊ. चला, या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, वंदे मातरम, बाय, सी यू नेक्स्ट पिरियड, हॅव नाईस डे. अभ्यास करा. चला, आता कधी मेसेज टाकलाय तुम्ही, मी पाहिला नाही. चला, या ठिकाणी थांबू आपण.